हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं, काय पाहिलं होतं? केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. 3 लॉ बघितले होते, लर्न करा व्यवस्थित. या लेक्चरला आपल्याला बघायचं आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. काय बघा, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ, काय भानगड आहे? युनिव्हर्सल वर्ड का वापरलाय माहिती का? कारण की हा लॉ ना पूर्ण युनिव्हर्स मध्ये व्हॅलिड आहे. जसं ओम्स लॉ आपण 9th मध्ये शिकतो, सर्टन कंडिशन मध्ये व्हॅलिड राहतो. इथं तसं नाहीये, पूर्ण युनिव्हर्स मध्ये लॉ व्हॅलिड राहील. ठीक आहे. न्यूटनने सांगितलं की भाई युनिव्हर्स मध्ये प्रत्येक ऑब्जेक्ट एका दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करते. म्हणजे काय की हा मोबाईल आहे आणि हा मी मोबाईलला अट्रॅक्ट करतोय, मोबाईल मला अट्रॅक्ट करतोय. सन अर्थला अट्रॅक्ट करतोय, अर्थ सनला अट्रॅक्ट करते. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्ट युनिव्हर्सची काय करते, दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करते. सपोज ही आहे अर्थ, इथं आहे नॉर्थ पोल, इथं आहे साऊथ. ही माझी चप्पल आहे. एक चप्पल ठेवून दिली मी नॉर्थ पोलला, दुसरी चप्पल ठेवली साऊथ पोलला, तरी पण हे दोघं चप्पल एकमेकांना अट्रॅक्ट करतील. दोन ऑब्जेक्ट घ्या ज्यांच्याकडे मास आहे, दोघं ऑब्जेक्ट एकमेकांना अट्रॅक्ट करतात आणि ह्याच लॉला नाव दिलं त्याने न्यूटन्स, त्याला नाव दिलं युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता इथं समोर चेअर आहे ना, चेअर मला अट्रॅक्ट करेल, मी चेअरला अट्रॅक्ट करेल. हा चेअर मूव का नाही होते याचं रिझन पुढे एक्सप्लेन करतो. पण लॉ तर सिंपल हाच आहे की युनिव्हर्स मध्ये प्रत्येक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला काय करते, अट्रॅक्ट. आणि अट्रॅक्ट करते तर फोर्स किती असतो, किती फोर्सने अट्रॅक्ट करते ते पण सांगितलं याच्यात. बघा पहिले आपण लॉ बघून घेऊ. एव्हरी ऑब्जेक्ट, कलर दिसतोय का? बरोबर हा दिसतोय, ठीक आहे. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, कुठे आहे ऑब्जेक्ट? युनिव्हर्स मध्ये. युनिव्हर्स मधली प्रत्येक ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट with a definite force. आता डिफायनाइट म्हणजे काय रे सर? एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करते. मी या मोबाईलला ट्रायपॉडला अट्रॅक्ट करतोय, ट्रायपॉड मला अट्रॅक्ट करतोय एक पर्टिक्युलर फोर्सने. त्या फोर्स बद्दल आता कवी काय सांगेल? कवी म्हणजे न्यूटन. तो कवी कहता है कि दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. डायरेक्टली प्रोपोर्शनल समजतं का तुम्हाला? जसं की ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी, असं आपण मॅथ मध्ये लिहितो. म्हणजे काय, बी वाढला तर ए पण वाढेल, बी कमी झाला तर ए पण कमी होईल. तुम्ही मोबाईल बघताय, स्क्रीन टाइम, तर मी सांगेल स्क्रीन टाइम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू युअर मार्क्स. जेवढा जास्त स्क्रीन टाइम तेवढे कमी मार्क्स येतील. स्टडी टाइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू युअर मार्क्स. स्टडी टाइम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मार्क्स. स्टडी टाइम वाढला तर मार्क्स पण वाढेल. तसं डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. जेवढा जास्त मास राहील ऑब्जेक्टचं, दोन ऑब्जेक्टचं मास जेवढं जास्त राहील तेवढा जास्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्यांच्यामध्ये राहील. जसं की समजा सन आहे आणि ज्युपिटर आहे, दोघांचं मास जास्त आहे. सन आहे आणि अर्थ आहे, अर्थचं मास कमी आहे, ज्युपिटरचं मास जास्त आहे. तर प्रोडक्ट करा. प्रोडक्ट म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन. जसं की बघा, एक ऑब्जेक्टचं मास 4 kg, एक ऑब्जेक्टचं मास आहे 3 kg. यांचा प्रोडक्ट किती होतोय? मल्टिप्लिकेशन. 4 3 जा 12. इतकं तर येतच असेल ना, 4 3 जा 12. सपोज दुसरी ऑब्जेक्ट आहे 50 kg आणि एक ऑब्जेक्ट आहे 20 kg. यांचा प्रोडक्ट किती होतं रे? 50 × 20 1000. तर इथं प्रोडक्ट जास्त आहे ना, तर इथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त राहील. जिथं मासचा प्रोडक्ट जास्त तिथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त. बस. This force is directly proportional to the product of their masses and inversely proportional. इनव्हर्सली म्हणजे काय रे? उलटा. इथं बोललो मी, काय बोललो? स्क्रीन टाइम वाला एक्झाम्पल दिलं. जेवढा जास्त तेवढे मार्क्स कमी, याला म्हणतात इनव्हर्सली प्रोपोर्शनल. लिहितात कसं रे? ए इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बी, ह्या टाईप मध्ये लिहायचं. हे आहे ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, ए इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल. तर तो म्हणतो हा जो फोर्स आहे ना, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. स्क्वेअर ऑफ डिस्टन्सला जेवढा डिस्टन्स वाढवत जाणार त्याच्या स्क्वेअरच्या टाइम्स
एक्सप्लेन करेल पुढं. एवढं समजा की जेवढं डिस्टन्स वाढवणार इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. जीना मेरा पहिले तर शांतीमध्ये एकदम हा लॉ लर्न करायचा. 3 मार्क्सला येतो. नुसता लॉ नाही येत, पुढं थोडं डेरिवेशन आहे. काय सांगतो की सर एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट. एक पेन घेतला, त्याचं टोपण काढलं, त्याला नॉर्थ पोलला ठेवलं, पेनला साऊथ पोलला ठेवलं, तरी पण दोघं एकमेकांना अट्रॅक्ट करतील. किती फोर्स नाही करतील. मग काय सांगितलं, दिस फोर्स, न्यूटन आप्पा म्हणतो की दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. जेवढा जास्त मासचा प्रोडक्ट राहील तेवढा जास्त फोर्स राहील. या दोघांमध्ये मासचा प्रोडक्ट कुठं जास्त आहे सर, इथं फोर्स जास्त राहील. पण ऍट द सेम टाइम इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. जर ह्या दोघांमधलं मी डिस्टन्स वाढवत गेलो तर फोर्स काय होत जाईल, कमी होत जाईल. म्हणजे कसं रे बघा, आता नेक्स्ट पेज कसं करता याच्यात. हा हे बघा, आता बघा त्या भाऊने सांगितलं की समजा एक ऑब्जेक्ट आहे, मास आहे m1, दुसरी ऑब्जेक्ट आहे, मास आहे m2, दोघांमधलं डिस्टन्स आहे d, सेंटर टू सेंटर डिस्टन्स, सेंटर टू सेंटर डिस्टन्स m1 आणि m2. तर न्यूटनने सांगितलं सगळ्यात पहिला डायलॉग काय होता आठवा, F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू m1 इंटू m2. तुम्ही म्हणणार हे कसं काय, आताच बोललो ना आपण, डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस m1 इंटू m2 फर्स्ट. सेकंड, F इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. जेवढा डिस्टन्स वाढवणार तेवढा फोर्स कमी होईल. म्हणजे स्क्वेअरच्या टाइम्स कमी होईल. म्हणजे काय बघा, जे डिस्टन्स डबल केलं ना, 2 टाइम्स केलं ना, फोर्स 4 टाइम्स कमी होतो. डिस्टन्स 3 टाइम्स केलं तो फोर्स 9 टाइम्स कमी होतो. समजवतो ते, चिंता करू नका. आता हे 2 इक्वेशन आले, ठीक आहे. मग न्यूटनने सांगितलं की यार या दोघांना कंबाईन जर करायचं आहे ना, तर आपण असं कंबाईन करू शकतो, k m1 m2 अपॉन d स्क्वेअर. आता भरपूर मुलांना प्रॉब्लेम होतो की सर हे समजलं, हे समजलं, हे नाही समजलं. बघा मॅथ्स मध्ये आपण म्हणतो a इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू b, ठीक आहे. a इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू c. जर या दोघांना कंबाईन करून आपल्याला एक इक्वेशन लिहायचं आहे, इक्वेशन मध्ये इक्वल साइन राहील, तर मी लिहिल a इज इक्वल टू b आणि हा c खाली आहे ना, b अपॉन c, याला k ने मल्टिप्लाय करेल. डायरेक्ट प्रपोर्शनल इनव्हर्स प्रपोर्शनलचं साइन काढण्यासाठी मला काहीतरी कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करावं लागतं, ठीक आहे. तर याला के ने मल्टिप्लाय केलं. न्यूटन म्हटलं भाऊ के नका लिहा, आपल्या इज्जतच्या सवाले याला लिहा जी ने. तर त्याने लिहिलं एफ इज इक्वल टू काहीतरी कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करावं लागेल. काहीतरी म्हणजे असं नाही की रस्त्यावरून उचलून घेतला काही कॉन्स्टंट, सर 1.2 घेऊन घ्या, 3.4 घेऊन घ्या, सर माझ्या बर्थडे 8 तारखेला 8 घेऊन घ्या. नाही, एक स्पेसिफिक नंबर आहे, त्या नंबरने जर मल्टिप्लाय केला ना तरच फोर्सची एक्झॅक्ट व्हॅल्यू भेटेल, अदरवाईज फोर्सची व्हॅल्यू भेटणार नाही. आणि त्या नंबरला लिहिलं त्याने, कॉन्स्टंटला लिहिलं जी ने, आणि ह्या जी ची एक्सपेरिमेंट करून व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, एक्सपेरिमेंट करून व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. जी ची 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. 2 MCQ बनतात, 2, एक तर व्हॅल्यू, एक तर SI युनिट. जी ची व्हॅल्यू काय रे, 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ओके, यस सर. युनिट पण लर्न करा, व्हॅल्यू पण लर्न करा. तुम्ही म्हणणार सर ही व्हॅल्यूने मल्टिप्लाय नाही केलं तर आन्सर येणार नाही. सिंपल एक्झाम्पलने समजवतो. सपोज नाही, पहिले लॉ समजावून देतो तुम्हाला. बघा, एक ऑब्जेक्ट आहे मास m1, दुसरी ऑब्जेक्ट मास m2, दोघांमधला डिस्टन्स d. सांगा फोर्स किती राहील. काही नाही सर, F इज इक्वल टू g m1 m2 अपॉन d स्क्वेअर इतका फोर्स राहील, नो प्रॉब्लेम. आता सपोज मी याच्यात थोडेफार चेंजेस केले, याला F1 नाव दिलं, पहिली केस. m1 आणि m2 मध्ये मी डिस्टन्स केलं, किती केलं, 2d केलं. 2d म्हणजे डबल, पहिले जे d होतं आता 2d, पहिले 50 होतं आता 100. फोर्स सांगा, F2 इज इक्वल टू g m1 m2 अपॉन 2d स्क्वेअर. रॉंग आहे सर हे, खूप मुलं हेच करतात बरं का. 2d स्क्वेअर नाही करायचं आहे आपल्याला, आपल्याला डिस्टन्सचा स्क्वेअर करायचा आहे. डिस्टन्स किती मला ते सांगा इमानदारीमध्ये. सर डिस्टन्स 2d आहे, तर 2d चा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे झालं तुमचं g m1 m2 अपॉन 4d स्क्वेअर. तर मग तो इनव्हर्स स्क्वेअर लॉ काय म्हणतोय की सर बघा नीट आहे का, आता हा तर आपला काय
G m1 m2 अपॉन d स्क्वेअर, G m1 m2 अपॉन d स्क्वेअर. हा तर F1 आहे ना, F1 ला 1/4 ने मल्टिप्लाय केलंय, म्हणजे हा F1 ला शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला 4 ने काय केलंय, डिवाइड. म्हणजे याचा मिनिंग असा आहे सर, 4 टाइम्स फोर्सची व्हॅल्यू काय होईल, कमी होईल. समजतंय का? अरे डिस्टन्स डबल करून दिलं, फोर्स 4 टाइम्स कमी झाला, हे प्रूव्ह केलं मी. सपोज डिस्टन्स आपण ट्रिपल करून देऊ, चला M1 आणि M2, ठीक आहे, डिस्टन्स आहे 3D. तुम्हाला सांगितलं फोर्सचं काय होईल सर, 3D आहे ना, फोर्स कॅल्क्युलेट करा. थर्ड केस F3 इज इक्वल टू Gm1m2 अपॉन डिस्टन्सचा स्क्वेअर, 3D चा ब्रॅकेट स्क्वेअर, 3D चा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 9D स्क्वेअर. आता मला एक सांगा, एकदम सिंपल, Gm1m2 अपॉन d स्क्वेअर आहे बरोबर, त्याला कितीने डिवाइड करतोय मी, 9. आणि Gm1m2 तर आपला पहिलेवाला होता F1, म्हणजे सर डिस्टन्स ट्रिपल केल्यावर फोर्स पहिलेवाल्याच्या 9 टाइम्स कमी होऊन जातो. फोर्स किती होऊन गेला, पहिलेवाल्यापेक्षा 9 टाइम्स कमी झाला. डिस्टन्स 4D केलं तर 4चा स्क्वेअर 16, तर 16 टाइम्स फोर्स काय होईल, कमी होऊन जाईल बरोबर. पण सपोज बघा बरं, इम्पॉर्टंट आहे, थोडं लक्ष द्या. इथं काय होईल जरा विचार करा, d/2 डिस्टन्स आहे. आता काही नाही सर, F इज इक्वल टू Gm1m2 अपॉन d/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर. याच्यामध्ये काय करायचं, d/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे ना, म्हणजे डिनॉमिनेटरला आहे d²/4. याला कसं सॉल्व्ह करणार, हा न्यूमरेटर आहे, न्यूमरेटर हा आहे डिनॉमिनेटर. तर d²/4 ने डिवाइड करताय, त्याच्या रेसिप्रोकलने मल्टिप्लाय करा. कसं, मॅथमध्ये शिकले असणार, Gm1m2 रेसिप्रोकल काय, d²/4 चा रेसिप्रोकल 4/d². दॅट्स ऑल युअर ऑनर. 4 टाइम्स F1 म्हणजे डिस्टन्स जर मी 2 टाइम्स डिस्टन्स हाफ केला तर 4 काय होतोय, फोर्स होतोय 4 टाइम्स इन्क्रीज. समजतंय का? बघा याच्यामध्ये हा 4 डायरेक्ट वरती घेऊन गेला तरी चालेल. बघा थोडं, Gm1m2 अपॉन d² आणि d²/4 आहे तर 4 चाललाय. तसं सिमिलर एक्झाम्पल M1 M2 आणि डिस्टन्स आहे d/3, किती टाइम्स फोर्स इन्क्रीज होईल विचारलं, डायरेक्ट सांगून द्यायचं सर 9 टाइम्स. कसं काय, d/3 चा ब्रॅकेट स्क्वेअर d² अपॉन 9 टाइम्स सर फोर्स काय झाला, इन्क्रीज झाला. समजलं का, डोक्यात गेलं का? 2 एक्झाम्पल, डिस्टन्स d आहे, मी 2D करून दिलं, डबल केलं, डबलचा स्क्वेअर 2चा स्क्वेअर 4, फोर्स 4 टाइम्स कमी होईल. डिस्टन्स d/2 केलं, कमी केलं ना डिस्टन्स, फोर्स वाढेल किती टाइम्स, त्याच्या स्क्वेअरच्या टाइम्स. यालाच म्हटलं भाऊने इनव्हर्स स्क्वेअर लॉ. समजलं? व्यवस्थित लर्न करायचं आहे पूर्ण. F इज इक्वल टू Gm1m2 अपॉन d² पर्यंत, ठीक आहे. मग याच्यावर जे न्यूमेरिकल्स आहेत ते मी नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करेल, ठीक आहे. थँक्यू.